नमस्कार, मी महेश कांबळे. नेटसप डायरेक्ट या कंपनीच्या शिवार फेरी याच्या माध्यमातून आत्ता आपण अ, लांजा या ठिकाणी प्रॉपर लांजाच आहे. मग तालुका आणि गाव दोन्ही लांजाच आहे. आणि इथे जैविक तंत्रज्ञानावर आधारित आपले जे एन-पी-के आणि सेत हे आपले जे प्रगत शेतकरी आहेत, त्यांनी हे प्रॉडक्ट वापरलेत आणि वापरल्याच्यानंतर खूप छानसा असा एक रिझल्ट आला. वेगळ्या पद्धतीचा आलाय. त्यांना काजूचा रिझल्ट आलाय. त्याच पद्धतीने हळद आणि बाजूला एक आपलं आंब्याचं झाड आहे अशा पद्धतीने त्यांनी ते केलेलं आहे. तर ते वापरल्याच्यानंतर त्यांना काय फरक पडला हे समजून घेण्यासाठी आपण इथे आलोत. तर त्यापूर्वी सरांची काकांची ओळख घेऊया. तर नमस्ते काका. तुमची पूर्ण ओळख सांगा आणि तुम्ही कोणकोणत्या पिकासाठी कोणकोणते प्रॉडक्ट घेतलात, वापरलात कसे आणि कसा रिझल्ट जाणवतोय तुम्हाला? ते आम्हाला समजून सांगा. मुकुंद गोपाळ गांधी माझे नाव. हां, मुक्काम पोस्ट लांजा, तालुका लांजा. हां. मी हळद, काजू आणि कापूसला थोडं वापरलंय. हं, 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 हं. हं. मग त्यापैकी आता आपण जो प्लॉट आहे त्यांचा, जो अर्धा-अर्धा त्यांनी वापरलाय. म्हणजे हा हळदीचा प्लॉट तिकडचा तुम्ही बघताय आणि इकडचा बघताय. तर या दोघांमध्ये खूप छानसा त्यांना फरक वाटलाय. हो. तर ते समजून घेण्यासाठी आपण इथे आलोत. ठीक आहे. तर सर तुम्हाला नेमकं काय फरक पडलाय तुम्हाला सांगा? हां. पहिल्या हळदीमध्ये हां. आता आहे ना, हे औषध घेतल्यामुळे आम्हाला जास्त फरक वाटतोय अर्ध्या. हां, हां, हां. म्हणजे कुठला हे ठेवू शकता खाली. कुठून कुठे वापरला होतात? हं. आणि वापरल्याच्यानंतर कुठून काय फरक जाणवतो त्याच्यामध्ये आणि हा याच्यामध्ये? अर्धा भाग फक्त मी ह्याला जैविक वापरलं हां. आणि पुढच्याला नाही. तिकडे नाही. नाही, नाही. मग याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला? ह्याच्यात फुटवा जास्त आहे ओके. आणि त्याला जरा हे आहे. दाखवा जरा आम्हाला फुटवा. हा बघा. हे बघा. हा फुटवा आहे. फक्त आपण एन-पी-के शेत नॉर्मल त्यांना वापरलंय अर्ध-अर्धच म्हणून. त्यांनी जे शेतीमधून जे राहिलेलं एन-पी-के ते इथे वापरलात ना? हा. ओके. आणि याची पानाची साईज वगैरे तुम्ही बघू शकता. उंची जेव्हा तुम्हाला हे आता थोडंसं पडलंय, बरोबर सर? हं. तर मला एक सांगा तुम्ही पुढे एक यंगिस्तान म्हणून तुम्ही जेव्हा हे जेव्हा सुरुवात झाली असेल दोघांमध्ये डिफरन्स, तर नेमका काय-काय फरक दिसला असेल तुम्हाला तेव्हा? उंचीमध्ये किंवा कसं? हां. उंची भरपूर होती याची त्याची. आणि तिकडची नाही एवढी. ती थोडी कमी कमी होती. होती. ओके. म्हणजे पहिल्या दोघांमध्ये डिफरन्स दिसतच डिफरन्स होता. होता. हा. ओके. आणि फुटव्यामध्ये पण दिसतोय होय. आणि त्याच्या फुटव्यामध्ये पण दिसतोय. हा. बघू शकता त्या साईडला बघायला जाऊया का? चालेल. या, या, या. या काका पुढे. या तुम्ही वा पुढे. नंतर एडिट करतो. या तुम्ही पण या. तर इथे तुम्ही फुटवे बघू शकता, है ना? हा हे बघा. हे तुम्ही फुटवे बघू शकता. कमी फुटवे आहेत ना इथे हे कमी आहे. आणि पानाची साईज पण कमीच आहे. हा. आणि तिथं बघायला गेला तर हे तुम्ही बघू शकता कसलं आहे ते. एकदम बेस्ट. तर नाही नाही. तिकडे नाही. तर काका तुम्ही थोडंसं बघितलं असाल, तर तुम्हाला कसं वाटलंय प्लॉट तरी आपला हा? प्लॉट आहे तो म्हणजे एकदम चांगलाच आहे. चांगला आहे ह्या वर्षी. ओके. म्हणजे हे आपलं जे काम ह्यांनी जे विश्वास ठेवून सर तुम्ही फक्त व्हिडिओ बघितला असाल ना सर? व्हिडिओ व्हिडिओ बघितला. व्हिडिओ जे बघितलात बोला वापरून बघूया आणि त्याचा रिस्पॉन्स खरोखर तुमच्यामध्ये कसं वाटतंय नाही, वापरून? त्या औषधाचा परिणाम आम्हाला जाणवतोय. जाणवतंय. ओके. हं. म्हणजे आशीर्वादच आम्हाला मिळतात हो. तुमच्याकडून. ठीक आहे. तुम्ही ही मुलाखत दिलात. खूप मोलाची मुलाखत आहे. काका तुमची पण ओळख सांगा. मी कमलाकर गोपाल गांधी. कमळाकर गोपाळ गांधी. ओके. तुम्ही यांचे मोठे भाऊ. हं. मोठे भाऊ. ओके. तर तुम्ही मुलाखत दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. थँक यू.